So today we are going to start with the new topic which is called as the array. बघा आता array म्हणजे काय? So let's understand. Take a new project, file, new and a Java project. File, new and Java project. Select the Java project here. So here you have to write array1, the array application1. So this is my first example of the array today. So click on finish. Click on finish. इथे तुम्हाला विचारणार do you want to create a module? So you have to click on don't create. You have to click on don't create. Okay? You have to click on what? Don't create. ठीक आहे? सो आता काय करायचं? हा तुमचा प्रोजेक्ट आहे इकडे. तर बेसिकली अरे म्हणजे काय बघूयात. राईट क्लिक करा, न्यू करा आणि एक क्लास घ्या. राईट क्लिक, न्यू अँड अ क्लास. इथं लिहिलंय मी array1. प्रोग्रामचं नाव array1. सिलेक्ट मेन फंक्शन. क्लिक ऑन फिनिश. मग आता काय होतं बघा, जर आपण ऍडिशन ऑफ 5 नंबर करायचं म्हटलं n1, n2, n3, n4, n5, तसं ऍडिशन ऑफ मी 5 नंबर करायचं ठरवलं तर मला काय करावं लागेल हे बघा इकडे. आय विल टेक 5 नंबर्स अँड हिअर इनसाइड अ कॉम्प्युटर मेमरी तुम्हाला असे 5 ब्लॉक्स अलोकेट होऊन जाणार. हे बघा, हा झाला पहिला ब्लॉक. सी, दिस इज अ ब्लॉक 1, हा ब्लॉक 2, दिस इज ब्लॉक 3, दिस इज ब्लॉक 4, दिस इज ब्लॉक 5. आता हे 5 ब्लॉक म्हणजे काय? 5 मेमरी. सपोज याला तुम्ही नाव n1 दिलंय, या मेमरीला नाव तुम्ही दिलंय n2, या मेमरीला नाव तुम्ही दिलंय n3, या मेमरीला नाव तुम्ही दिलंय n4, याला तुम्ही नाव दिलंय n5. हे 5 मेमरी अलोकेट केल्यात. आता या प्रत्येक मेमरीला एक ऍड्रेस पण असतो. ऍड्रेस काय असतो बघा, याचा ऍड्रेस 1000 घेतला मी अंदाजे, तर याला ऍड्रेस घेतलाय 1200, याला ऍड्रेस घेतलाय 1400, याच्याकडे ऍड्रेस आलाय 1300 आणि इथे ऍड्रेस दिलाय आपण 2200. असे 5 रॅन्डम ऍड्रेस आहेत. याला 1000, 1200, 1300, 1400, 2200 असे 5 डिफरंट ऍड्रेस आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तर मग जेव्हा तुम्ही 5 नंबर असे लिहितायत, या 5 नंबरला जर मी तुम्हाला स्कॅनर क्लास घ्यायला सांगितला, टेक अ स्कॅनर क्लास इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. ठीक आहे. आणि इथे आपण लिहितोय एंटर एनी 5 नंबर्स. आता तुम्ही काय करतात, n1 इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इन, n2 इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इन, n3 इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इन, n4 इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इन and n5 is equal to sc डॉट नेक्स्ट इन. असे 5 नंबर आपण घेतोय. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5. नंबर 1 is 10, number 2 is suppose 20, number 3 is suppose 30. कोणते पण नंबर घ्या तुम्ही. नंबर is 40 here and number is 50 here. तर मग असे 5 डिफरंट मेमरी लोकेशन्स अलोकेट झाले आहेत. त्या 5 मेमरीला तुम्ही असे नावं इथे दिलीत आणि त्याला तुम्ही डेटा इन्सर्ट केलात. ओके, सो दिस इज वे यू कॅन इन्सर्ट द 5 नंबर. पण उद्या जर मी तुम्हाला 10 नंबर सांगितले तर मग इथे तुम्ही लिहिणार n6, n7, n8, n9, ओके, आणि n10 असं करणार. बरोबर आहे, n10. सो दिस इज नॉट द गुड वे, ऍक्च्युअली गुड वे ऑफ द प्रोग्रामिंग. असं करणं योग्य नाहीये की तुम्हाला जर 100 नंबर घ्यायला सांगितले मी तर तुम्ही इथे n1 to n100 लिहिणार आणि त्याला नंबर देणार. एम आय राईट? सो दिस इज नॉट द करेक्ट वे. क्लिअर? दिस इज नॉट द अप्रोप्रिएट वे टू इन्सर्ट द नंबर्स. हा प्रॉब्लेम कळला सगळ्यांना? येस ऑर नो? हा प्रॉब्लेम कळला का? येस ऑर नो? प्लीज टेल मी एव्हरीवन. एव्हरीबडी प्लीज रिप्लाय. असं जर मी तुम्हाला 10 नंबर घ्यायला सांगितले, तुम्ही 10 वेळेस नेक्स्ट इन लिहित आहे. सो दिस इज व्हेरी हेक्टिक प्रोसेस. येस ऑर नो? ठीक आहे. सो instead of this process we should have some mechanism की त्यात आपल्याला असं नंबर घेण्याची गरज नको. सो what I'm doing,
पुट दिस कोड इन अ कमेंट. हे बघा, त्याला कमेंट मध्ये टाका. दिस इज कमेंट. कमेंट म्हणजे दिस इज नॉट अ पार्ट ऑफ द प्रोग्राम. ओके, नाव मी काय करणार बघा, हा जो प्रोग्राम आहे ते थांबा. लेट्स क्रिएट अ ॲरे. इथे लिहायचं तुम्हाला इंटीजर ARR इक्वल टू न्यू इंटीजर ऑफ 5. त्याला म्हणतात ॲरे. दिस लाईन इज अ ॲरे ऑफ इंटीजर. म्हणजे तुम्ही इथे 5 नंबर अलोकेट केलेत. You have allocated the memory for 5 numbers. So look at this. You have a 5 continuous blocks here. Look at this. 1, 2, 3, 4, 5. असे 5 कंटिन्युअस ब्लॉक इथे आहेत आपल्याकडे. लुक ॲट दिस, द ब्लॉक हिअर. या सगळ्या ब्लॉक्सला मी एक कॉमन नाव दिलं, त्याचं नाव आहे ARR. सो आय गॉट 5 कंटिन्युअस ब्लॉक. या लाईनचा अर्थ काय, वी आर अलोकेटिंग अ मेमरी फॉर 5 नंबर्स. फॉर 5 नंबर्स. न्यू म्हणजे अलोकेट मेमरी ॲट द रन टाइम. न्यूचा अर्थ झाला अलोकेट द मेमरी ॲट द रन टाइम. Allocate the memory at the runtime. For how many numbers? 5 numbers. So here you have to use a for loop. जर तुम्हाला नंबर घ्यायचे असेल युजर कडनं तर तुम्हाला इथे गरज पडणार आहे लूपची. ठीक आहे, यू नीड अ लूप. त्यामुळे फॉर लिहिलं इथे. जर फॉर लूप नाही घेतला तर तुम्ही काय कराल माहिती आहे का तुम्हाला असं लिहावं लागणार आहे ARR ऑफ 0. आता 0 काय, कारण की ही जे तुम्ही मेमरी अलोकेट केली त्याचं नाव ARR आहे. पण मग जर तुम्हाला म्हटलं मी इथे ह्या लोकेशन मध्ये व्हॅल्यू 10 आहे, यात व्हॅल्यू 20 आहे, यात व्हॅल्यू 30 आहे, इथे 40 आहे, इथे 50 आहे, मग 30 कुठे तुम्ही ARR म्हणणार, 10 कुठे ARR, 50 कुठे ARR. तर कन्फ्युजन होतं याला आयडेंटिफाय करायला. त्यासाठी इथे इंडेक्स असते आणि इंडेक्स सुरू होते 0 ला. युअर इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम 0. इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम 0. सो 0, 1, 2, 3 आणि 4. So this is the index, and index starts from what? A 0. Remember this. So याला म्हणतात index. This is called as the index. This is called as the value, and this is called as the array का name. Clear? Okay, remember this. याला म्हणायचं इंडेक्स, याला म्हणायचं व्हॅल्यू, याला आपण म्हणतोय arrayचं नेम. आता काय झालं, एंटर एनी 5 नंबर्स. जर पहिला नंबर मी घेतला, फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव डिक्लेअर द मेमरी फॉर 5 नंबर्स. सो आय गॉट 5 कंटिन्युअस ब्लॉक. कंटिन्यूचा अर्थ काय, याचा ऍड्रेस 100 असेल तर याला ऍड्रेस असतो 104, याला ऍड्रेस असेल 108, 112, 116. तर याला म्हणतात कंटिन्युअस ऍड्रेस. कंटिन्युअसचा अर्थ काय, जर हा 100 ला आहे तर 4 ने पुढे गेला, हा 4 ने पुढे गेला, कारण की इंटीजर रिक्वायर्ड द 4 बाइट्स ऑफ मेमरी. इंटीजर टेक्स द 4 बाइट्स ऑफ मेमरी. इंटीजर किती मेमरी घेतो, 4 बाइट्स मेमरी घेतो. रिमेंबर दिस. एक इंटीजर 4 बाइटची मेमरी घेतो. आय होप दिस इज क्लिअर. एक इंटीजर किती बाइट्स मेमरी घेणार, वन इंटीजर विल टेक 4 बाइट्स ऑफ मेमरी. Okay, so here one integer will take 4 bytes of memory. So first number is at the 100, second is 104, third is 108, next is 112. This is called as continuous memory allocation. This is called as continuous memory allocation. So I'll tell you the definition of the array now. So what is the array? I will suggest you can note down. Array is a collection of, it is a collection of similar data type. एका टाइपचं कलेक्शन आहे बघा हे. दिस इज कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप. अलोकेटिंग मेमरी कंटिन्युअसली. अलोकेटिंग मेमरी कंटिन्युअसली म्हणजे मेमरी कंटिन्युअस अलोकेट होते. लुक ॲट दिस. अलोकेटिंग मेमरी कंटिन्युअसली अँड डिफाइंड बाय युजिंग अ कॉमन नेम. डिफाइंड बाय युजिंग अ कॉमन नेम. या सगळ्या मेमरीला एकच नाव आहे ARR. डिफाइंड बाय युजिंग अ कॉमन नेम म्हणजे या सगळ्या मेमरीला नाव काय दिलं मी इथे, ARR. Each element of array accessed by using index or subscript number. Every element of the array accessed by using
इंडेक्स और सबस्क्रिप्ट नंबर, याला म्हणतात इंडेक्स. हे जे आहे ना इथे, याचा कलर चेंज करतो थांबा. इथे दिसतंय तुम्हाला, याला म्हणतात काय, इंडेक्स. इंडेक्स और सबस्क्रिप्ट नंबर. अँड इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम 0. अँड इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम व्हॉट, 0. इंडेक्स कुठून सुरू होते, 0 पासून. जर तुम्ही मला विचारलं 30 कुठे, तर मी सांगणार ॲरे ऑफ 2. 50 कुठे, ॲरे ऑफ 4. 10 कुठे, ॲरे ऑफ 0. तर ही इंडेक्स 0 ला सुरू होते. म्हणून आपण ॲरे 5 चा जेव्हा घेतो तेव्हा शेवटची इंडेक्स 4 असते. मग याला आयडेंटिफाय करायसाठी आपल्याकडे इंडेक्स आहे, आणि इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. सो याला म्हणतात ॲरे, कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. याला म्हणतात ऍड्रेस. ऍड्रेस कंटिन्युअस आहे हा. या झाल्या व्हॅल्यू, हे झालं इंडेक्स, हे झालं ॲरेचं नेम. दिस इज क्लिअर, येस ऑर नो? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. इथपर्यंत कळलं का नाही, येस ऑर नो? Hello everybody, please reply. Okay, so this is called as array. So please write down the definition of the array. Write down definition. Everybody write down the definition. Array is a collection of similar data type. Array is a collection of similar data type allocating memory continuously. Array is a collection of similar data type allocating memory continuously. Array is a collection of similar data type allocating memory continuously and defined by using a common name. Defined by using a common name. Defined by using a common name. Each element of an array is accessed by using index or subscript number. Each element of an array is accessed by using index or subscript number. An index starts from 0. Index starts from 0. Index starts from 0. So let's start the program. तर मी इथे काय केलं, ॲरेची मेमरी अलोकेट केली. एंटर 5 नंबर्स म्हटलोय आपण इकडे. सो टू एंटर द एलिमेंट वी नीड अ फॉर लूप हिअर. तर इथे मी लूप घेतला. आय स्टार्ट फ्रॉम 0. आय लेस दॅन, इथे लिहायचे 5. पण 5 लिहिण्यापेक्षा यू कॅन राईट ARR डॉट लेंथ असं लिहू शकतात. याचा अर्थ काय सांगतो मी, एन आय प्लस प्लस ARR dot length means length of the array. म्हणजे त्या array मध्ये किती एलिमेंट आहेत, 5 एलिमेंट आहेत. दिस इज कॉल्ड एज अ प्रॉपर्टी. I is 0 म्हणजे I इथे दिसेल तुम्हाला, बघा इथे मी थोडी मेमरी ऍड करतो. सी दिस, हा I इकडे दिसतोय तुम्हाला. दिस इज माय I. म्हणजे I0, 0 लेस दॅन आपला 5 पेक्षा. ओके, 0 इज लेस दॅन 5. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, ARR ऑफ I इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इन. म्हणजे काय झालं, I0 0 लेस दॅन 5. पहिला नंबर घ्या, ॲरेच्या 0 ला स्टोअर करा. फर्स्ट नंबर इज 10 सपोज. I बिकम्स 1. याला लूप म्हणतो आपण. I बिकम्स 1, याचा अर्थ 1. 1 लेस दॅन 5. पुढचा नंबर घ्या, ॲरेच्या 1 पोझिशनला स्टोअर करा. I इज नाव हिअर. नेक्स्ट नंबर घ्या, इथे स्टोअर करा. ठीक आहे. I becomes 2. 2 लेस दॅन 5. नेक्स्ट नंबर घ्या, ॲरेच्या 2 ला स्टोअर करा. I इज हिअर. नेक्स्ट नंबर घ्या, ॲरेच्या 2 लोकेशनला स्टोअर करा, म्हणजे इथे गेला. I becomes 3. 3 लेस दॅन 5. पुढचा नंबर घ्यायचा, ॲरेच्या 3rd लोकेशनला. I इज नाव हिअर अँड स्टोअर द नंबर हिअर. 40 टाकला मी इकडे. नंतर I becomes 4. 4 लेस दॅन 5. नेक्स्ट नंबर घेतला आणि 4 ला दिला. सो I इज नाव हिअर अँड नंबर इज हिअर. ओके, तर असं आपण 5 नंबर इन्सर्ट केले. तिथे आपण काय केलं, 5 नंबर इकडे इन्सर्ट केले. हे कळलं सगळ्यांना, येस ऑर नो? प्लीज रिप्लाय. हे फार महत्वाचं आहे मला. इन ऑनलाईन ट्रेनिंग ऍक्च्युअली दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठे जरी डाऊट असला तर यू शुड रिप्लाय. ॲरे मध्ये एलिमेंट ऍक्सेप्ट केले आपण. दिस इज क्लिअर.
Yes or no? Everyone, reply please. So आपण इकडे 5 नंबर ऍक्सेप्ट केले. ओके, ऍक्सेप्ट 5 नंबर इन द ॲरे. I0 पासून इथे 5 पर्यंत एक्झिक्यूट होणार and you will get the 5 numbers. Let's print the 5 number here. इथे आपण लिहूयात बघा, elements in array are, for loop घ्या, I equal to 0, I less than arr dot length आणि I plus plus. हे बघा, I परत 0 केला आपण इकडे, I equal to 0, 0 less than 5. इथे बघा काय करायचं आपल्याला, arr of I म्हणजे I 0 केला तुम्ही, 0 लेस दॅन 5 प्रिंट करा ॲरेच्या 0ला. ॲरेच्या 0ला म्हणजे 10 ला प्रिंट केला आपण, 10 प्रिंट केला बघा. I is again 0, remember this. I is again 0, print the first number which is 10. Then I becomes 1, 1 less than 5, print ॲरेचा 1 इंडेक्सची व्हॅल्यू. ARR ऑफ 1 ला प्रिंट करा म्हणजे कोण प्रिंट होईल बघा, मग प्रिंट होईल इथे ही व्हॅल्यू प्रिंट होईल. ठीक आहे, क्लिअर. नंतर what happened now, I becomes 2, 2 less than 5, ॲरेचा 2 प्रिंट करा. I is now here, print this value 2. ठीक आहे, याला प्रिंट करा. ओके, I becomes 3, 3 less than 5, पुढची व्हॅल्यू प्रिंट करा. So this is the now 3, I is here, print this value 40. I becomes 4, 4 less than 5, print the fourth value. So print the 50 now. Print the 50. So you will get the answer here, 10, 20, 30, 40, 50. इथे आपण 11 इन्सर्ट केले, इथे आपण 11 प्रिंट केले. That's it, right? Hit output now. Right click, run as application. Enter file number 10, 20, 30, 40, 50. Elements in array are 10, 20, 30, 40, 50. Elements in array are 10, 20, 30, 40, 50. हा प्रोग्राम कळला का सगळ्यांना? येस ऑर नो? ह्या लाईनचा अर्थ काय, तर आपण एक ॲरे अलोकेट केला, याला म्हणतात ॲरे. त्या ॲरे मध्ये हा बघा, हा ॲरे मी इथे अलोकेट केलाय. दिस इज कॉल्ड एज माय ॲरे. याच्यात इलेमेंट नाही येत. आता ॲरेला इंडेक्स असते. ओके ओके, तर मी काय सांगितलं बघा, दिस इज कॉल्ड एज ॲरे. ॲरे बरं का, ॲरे का केला आपण, कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप. म्हणजे मी 5 नंबरचं कलेक्शन घेतलं, हे माझे 5 इंटिजर आहे, याला म्हणतात ॲरे. मग त्या ॲरेला आयडेंटिफाय करायला आपल्याकडे इंडेक्स आहे. ॲरेला काय आयडेंटिफाय करायला इंडेक्स असते, इंडेक्स 0 म्हणजे इथल्या व्हॅल्यूला ॲरे 0 म्हणायचं, याला ॲरे 1, ॲरे 2, ॲरे 3, ॲरे 4, दिस नेम ॲरे. मग आता आपण सांगितलं एंटर 5 नंबर्स, I 0 आहे, मग I इथे असेल 0 कडे, 0 लेस दॅन 5 पेक्षा. ओके, आय होप सगळ्यांना लूप माहिती आहे. एम आय राईट? थोडंफार लूप माहिती आहे ना? असं कोणी असेल की मला लूप नाही माहिती असं सांगून देत जा आधी, सर आय डोंट नो द लूप वगैरे. क्लिअर? ठीक आहे. सो काही डिफिकल्टी असेल तर प्लीज टेल मी. सो ज्याला नाही माहिती त्याने सांगायचं की सर आय डोंट नो द लूप. ओके, 1 सेकंड. तर आपण काय केलं इकडे, I0 0 लेस दॅन 5 पेक्षा पहिला नंबर घ्या, ॲरेच्या 0 ला जाणार. दिस इज द फर्स्ट नंबर हियर ॲट द 0 इंडेक्स. I तुम्ही 1 केला, 1 लेस दॅन 5 पेक्षा, टेक द नेक्स्ट नंबर, स्टोर ॲट द 1 इंडेक्स. जसं पायथन मध्ये इलेमेंट ॲज अ लिस्ट प्रिंट होतात, सो यू कॅन कन्सिडर दिस इज अ लाईक लिस्ट इन अ पायथन. अनुष्का, ठीक आहे, जसं पायथन मध्ये लिस्ट आहे ना, तसे इथे याला लिस्टच म्हणू शकते तू. फक्त पायथन मध्ये पण इंडेक्सिंग आहेच,
इथे पण इंडेक्स आहेच, कळलं? तर ऍक्च्युली पहिले अरे आला मग लिस्ट आली, तर त्यांनी त्याला नाव लिस्ट दिलंय, पण ती डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे त्याच्यात तू चेंजेस करू शकते. इथे मी याला एकदा 5 लिहिलं तर याला चेंज करता येणार नाही. 5 पेक्षा जास्त एलिमेंट याच्यात चालणार नाही. पण पायथनची लिस्ट जी आहे त्याच्यात तू किती पण एलिमेंट टाकत जा पुढे, त्याला एंड पॉइंट नसतो. इथे याला लिमिटेशन आहे सध्या. क्लिअर? आणि हे लिमिटेशन काढलेत त्यांनी, पण त्याला दुसरा टॉपिक आहे त्यासाठी. ठीक आहे अनुष्का, दिस इज लाईक अ लिस्ट म्हणू शकते याला तू, पण लिस्ट ही डायनॅमिक असते, त्यात नवीन नवीन एलिमेंट ऍड होत राहतात कंटिन्युअसली. तसं याच्यात फक्त 5 दिले तर 5च ऍड होतील. याला म्हणतात स्टॅटिक मेमरी. क्लिअर? आणि ज्याच्यात तुम्ही रन टाइमला मेमरी वाढवू शकतात त्याला म्हणतात डायनॅमिक मेमरी. तर मग पहिला एलिमेंट गेला इकडे. क्लिअर अनुष्का? आय बिकम्स 1, 1 लेस दॅन 5. दुसरा एलिमेंट 1 इंडेक्सला टाकला आपण ॲरेच्या. So I is now here and store the element this place. Then I becomes 2, 2 less than 5. Next element at this place. So I is here. Next element is here. Then I becomes 3, 3 less than 5. हे बघा इथे पुढचा element at third index म्हणजे I इकडे आला. So your element is here which is 40. I becomes 4, 4 less than 5. पुढचा element at fourth index म्हणजे I इकडे आल्यामुळे नंबर गेला इथे. And finally loop संपलं आपलं हे. Now print your element again. Start I from 0 म्हणजे I 0 ला सुरू होईल. ओके, 0 लेस दॅन 5 पेक्षा पहिला एलिमेंट 10. I becomes 1, 1 less than 5. 20. I becomes 2, 2 less than 5. 30. I becomes 3, 3 less than 5. 40, 50. असे 5 एलिमेंट प्रिंट होतील इथे. So you will get the 5 elements here. आता हे एलिमेंट मला रिव्हर्स प्रिंट करायचे. Elements in reverse order are for loop I equal to arr dot length minus 1. What is the meaning of this? Length म्हणजे 5, 5 minus 1. So now your I is at the end point. Look at this. I is now here. Okay. I greater than or equal to 0 and I minus minus. sy असतो arr of I. याचा अर्थ हा 50 प्रिंट होणार पहिल्यांदा. लुक ॲट दिस. हा 50 प्रिंट होणार बिकॉज आय तुमचा 4 कडे. बिकॉज ॲज यू सेड इथे लिहिलंय 5 minus 1 which is 4. 4 greater than 0. Print the value which is at the index 4. 50 व्हॅल्यू प्रिंट झाली ती की शेवटी इथे हे बघा ही. Now I becomes इथे I होणार आहे तुमचा आता 3 मायनस मायनस मुळे. 3 greater than 0. Print the value at third index. काय व्हॅल्यू आहे याला कट करा इथे घ्या. Value is 40. See this value. Okay, value you will get 40. Then I minus minus. I becomes 2. 2 greater than 0. Print the value at second index. याला इथून कट करा इथे घ्या. Value 30. Okay, I becomes 1. 1 greater than 0. 30 print झाला. I becomes 1. So ही value इथे आली. Which is called as 20. Then I becomes 0. 0 equal to 0. Okay, 20 print झाला already. 0 equal to 0. Print the value. The value is right now. Print this value, which is the 10. Here you will get the element in reverse order. म्हणजे मी element ला उलटा प्रिंट केलं. बघा आउटपुट आता. Let me run the code. Right click, run as application. Enter 5 numbers 10, 20, 30, 40, 50. Elements in the array are 10, 20, 30, 40, 50. Reverse चे नाही आलेत. का नाही आला रिव्हर्स कोड? हे झालं 5 एलिमेंट accepted. Print here length minus this. So we'll check again. Compile the code. Compile your program again. Enter 5 elements 10, 20, 30, 40, 50. Okay, now it's correct. Elements in array are 10, 20, 30, 40, 50. Elements in reverse order are 50, 40, 30, 20, 10. So this is 10 to 50 and this 50 to 10. फाईन. सो हा सगळ्यात महत्वाचा प्रोग्राम आहे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर. त्यासाठी द फर्स्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम इज ॲरे कसा घ्यायचा जावामध्ये, एलिमेंट कसे घ्यायचे
त्याला प्रिंट कसं करायचं आणि रिव्हर्स कसं करायचं, दॅट्स इट. दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रोग्राम इन जावा. आय विल सेंड द कोड photo also. So I'll write some questions here. Okay. Enter any 5 numbers in array and print. Second is enter any 5 numbers in array and print in reverse direction. Third one is enter any 10 numbers in array and count total even and odd numbers from the array. Total program. Enter any 10, also enter any 5 numbers in array and search for a given number. Display the element is found or not. Also location of the search element. The fifth one is enter any 10 numbers. Okay, enter any 10 numbers and search for smallest and greatest number from the array. असे काही 5 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, 10 नंबर घ्यायचे, त्यातला छोटा आणि मोठा नंबर शोधायचा. एंटर 5 नंबर, त्यात एक पर्टिक्युलर नंबर सर्च करा. ओके, तो नंबर आहे का नाही array मध्ये, असेल ते एलिमेंट फाउंड और नॉट फाउंड. एंटर एनी 10 numbers in array and count the even number किती ऑड किती. एंटर एनी 5 नंबर, डिस्प्ले इन रिव्हर्स ऑर्डर. हे 2 मी आता सांगितलेत, पण आता हे 3 तुम्हाला ट्राय करायचे आज. यू हॅव टू जस्ट ट्राय दिस 3 प्रोग्राम. काय खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये, थोडंसं लॉजिक आहे. क्लिअर?